ओंकार, आत्ताची परिस्थिती आहे ना, तशीच परिस्थिती एक्झॅक्ट इमॅजिन कर. मे महिना चालू आहे, प्रचंड उन्हाळा आहे आणि कुठच्याही क्षणी युद्ध चालू होईल अशी परिस्थिती आहे. पण ह्यामध्ये कितीही झालं तरी तुमचं आयुष्य नॉर्मली सुरू आहे. ओके. असाच एक नॉर्मल दिवस वेदप्रकाश मल्होत्रा यांच्याही आयुष्यात होता. नेहमीच्या सोमवारप्रमाणे ते आपल्या कामावर गेले आणि परत सगळं नॉर्मलच असणार आहे ह्या होप्समध्ये असतानाच काही तासामध्ये त्यांना एक फोन येतो. त्या फोनमध्ये त्यांना सडनली आपल्या देशाचा इतिहास घडवण्याची संधी आहे की काय असं वाटतं. पण खरं तर त्यांच्या बरोबर घडत असतो तो ह्या देशातला सगळ्यात भयंकर स्कॅम असतो. ही त्या नागरवाला स्कॅमची गोष्ट आहे. सव्वीस मे 1971 दिल्लीच्या पार्लमेंट रोडवर SBIची एक ब्रांच आहे. तिकडचे चीफ कॅशियर आहेत वेदप्रकाश मल्होत्रा. आता यांचं शिक्षण काही असं प्रचंड उच्च शिक्षित ते नाही आहेत, नॉर्मल शिक्षण आहे. पण तरीही प्रचंड मेहनत, चिकाटी आणि त्याहीपेक्षा खूप जास्त डीप असलेली त्यांची लॉयल्टी, ह्यामुळे ते हळूहळू अगदी लोएस्ट पदाला जॉईन होऊन हळूहळू करत ते आता चीफ कॅशियर बनलेले आहेत त्या बँकचे. त्यांना सकाळी साधारण 11-11:30च्या सुमारास एक फोन येतो. तो फोन असतो PN हक्सर यांचा, ओके. जे इंदिरा गांधींचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. त्यांचा फोन जेव्हा ते घेतात तेव्हा नॅचरली पंतप्रधानांचा सेक्रेटरी आपल्याला फोन करतोय म्हटल्यावर कुठच्याही माणसाची जी रिॲक्शन असेल तीच मल्होत्रा यांची पण होती. त्यांनी फोन उचलला. PN हक्सरांनी त्यांना पहिल्यांदा सांगितलं की तुमच्या आजूबाजूला आत्ता कोणी असेल तर त्यांच्यापासून तुम्ही दूर जा किंवा त्यांना खोलीच्या बाहेर पाठवा, कारण मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय स्वरूपाचं आहे. मल्होत्रा हे सांगितल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूच्या लोकांना बाहेर पाठवतात. हक्सर त्यांना सांगतात की आम्हाला पुढच्या काही वेळामध्ये 60 लाख रुपये कॅशची गरज आहे. 1971 मधले 60 लाख. ॲक्च्युली ह्याबद्दलचा सगळा रिसर्च मी द स्कॅम दॅट शुक इंडिया नावाच्या पुस्तकामधनं जे काही किंवा पब्लिक डोमेनमधल्या मटेरियलमधनं केलं. त्याच्यातनं मला ही एक खूप गोष्ट कळली की त्या 60 लाखची आज प्रेझेंट डे व्हॅल्यू इज 173 कोटी रुपये. बापरे. तर इतक्या रुपयाची कॅश घेऊन तुम्ही आम्ही सांगू त्या ठिकाणी जा, हे म्हटल्यावर जो पहिला ब्युरोक्रॅटिक प्रश्न कुठच्याही माणसाच्या समोर येईल तो हाच होता की मग ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय चेक इश्यू करणार आहात, रिसीट इश्यू करणार आहात, ब्युरोक्रॅटिकली हे आपण कसं पुढे नेईल. त्यांचा थोडासा हा हेजिटन्स बघून ते म्हणाले की थांबा 1 मिनिट, मॅडम तुमच्याशी बोलतील. पुढच्या काही सेकंदात तो माणूस आपल्या भारतातल्या पंतप्रधानांशी बोलणार होता. काही सेकंदातच इंदिरा गांधी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलल्या आणि म्हणाल्या की आम्हाला आत्ता अर्जंटली 60 लाख रुपयाची गरज आहे आणि हक्सर सांगतील त्या ठिकाणी त्या माणसाला, तो आमच्या विश्वासातला माणूस आहे, त्यांना अर्जंटली तुम्ही ही कॅश द्या आणि कोणालाही याची वाच्यता होणार नाही हे याची काळजी घ्या. त्याच्या पुढच्या काही प्रोसिजरल गोष्टी आहेत त्याची काळजी आपण लगेच घेऊ. हक्सर तो फोन परत घेतात आणि हे विचारतात ठीक आहे पण मी कोणाला हे पैसे द्यायचे. तर ते सांगतात की जवळच कॅनॉट प्लेसच्या आसपास एक फ्री मेसन हॉल म्हणून जागा आहे. त्या हॉलच्या बाहेर तुम्हाला एक माणूस दिसेल, तो तुम्हाला कोडवर्ड देईल. तुम्ही त्याला इन रिटर्न एक कोडवर्ड द्यायचा आणि हे कोडवर्ड क्लिअरन्स मिळाला की तुमच्याकडची कॅश त्या माणसाला सुपूर्द करायची. हा कोडवर्ड असा होता, तो माणूस तुम्हाला म्हणेल आय एम बांगलादेश का बाबू. तुम्ही त्याला असं उत्तर द्या आय एम बॅरिस्टर ॲट लॉ. ह्या कोडवर्ड्सची पूर्तता झाली की तुम्ही एक ती कॅश त्यांना द्या आणि मग आपण पुढच्या प्रोसिजर करू. पण आत्ता हे समजावायला वेळ नाही, कारण खूप ही गरजेची गोष्ट आहे. आता त्यांना संधी दिसते की आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला हाक मारलेली आहे आणि आत्ताच वेळ आहे आपल्या देशासाठी काहीतरी करायची आणि आपण आपली सगळी ब्युरोक्रॅटिक हिरोइझम दाखवूया आणि कुठच्याही नियमांचा विचार न करता बँकेमध्ये असलेली ही सगळी कॅश ट्रंकांमध्ये भरून ते स्वतःची गाडी ड्राईव्ह करत ठरलेल्या लोकेशनला जातात. तिकडे त्यांना एक माणूस भेटतो आणि तो त्यांना हा कोडवर्ड देतो की आय एम बांगलादेश का बाबू. हे त्यांना उत्तर देतात येस आय एम बॅरिस्टर ॲट लॉ. आणि म्हणून त्यांच्या ट्रंकमध्ये असलेली जी काही कॅश आहे ती कॅश त्या माणसाच्या
टॅक्सीमध्ये व्हेकलमध्ये ते लोड करतात आणि तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता मला बांगलादेशला निघायचं आहे आणि त्यामुळे मी इकडनं एअरफोर्सचं विमान मला पिकअप करेल, पण तुम्ही इकडनं उलटे जा, माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी कुठे जातो काय करतो ह्याचा सिक्युरिटी क्लिअरन्स तुम्हाला नाही आहे. लगेच कर्तव्यदक्ष मल्होत्रा आपल्या ठरवल्याप्रमाणे आपल्या बँकेमध्ये परत जातात. परत गेल्यावर ते PMOशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतात, पण त्यांचा फोन उचलला जात नाही, कारण तेव्हा पार्लमेंटचं सेशन चालू असतं. मग ते पार्लमेंटमध्ये असलेल्या प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये जातात, पण तिकडेही त्यांचा फोन उचलला जात नाही. शेवटी ते PM रेसिडेन्समध्ये जातात. तिकडे कशीबशी त्यांना हक्सरांची भेट होते आणि ते त्यांना रिक्वेस्ट करतात की आता, कारण खूप मोठी अमाऊंट आहे, त्यामुळे आता तुम्ही ते रिसीट वगैरे द्या, सो दॅट मी जे काही एंट्रीज करायच्यात त्या सगळ्या एंट्रीज करीन आणि मग ते आपल्याला बुक्समध्ये क्लिअरन्स देता येईल. बट आय एम रिअली ग्लॅड की तुम्ही मला ही संधी दिली. PN हक्सर त्यांना विचारतात, कुठली रिसीट? म्हणजे PN हक्सर किंवा PMO मधल्या कुणालाच याबद्दल कशाचीच माहिती नसते. सो PMOच्याच स्टाफबरोबर ते लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातात कंप्लेंट FIR लॉज करायला आणि चाणक्यपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना भेटतात ACP कश्यप, जे नुकतेच रुजू झालेले एक डॅशिंग पोलीस ऑफिसर, बट काय म्हणतात, यंग तरी वेल डेकोरेटेड, आणि त्यांचं पहिलं फील्ड पोस्टिंग हे ॲक्च्युली असतं आउट ऑफ अकॅडमी, पण तरीही त्यांना खूप नावाजलेले आणि डॅशिंग असतात आणि ते ही केस हातात घेतात, कारण स्कॅम झाला आहे हे तर सगळ्यांना उघड आहे. आणि त्यामुळे लिटरली ते ज्या वायुवेगामध्ये काम करणार आहेत ते डिनोट करण्यासाठी ते ऑपरेशन सुरू करतात, ज्याचं नाव आहे ऑपरेशन तुफान. आता वायरलेस नेटवर्क्सनी एक ते जाळं विणतात की आपल्याला जी काही माहिती मिळेल त्या माहितीच्या हिशोबामध्ये आपण सगळ्या गोष्टी सुरू करूया. लकीली नंबर्स आणि ह्याच्यामध्ये खेळणारे मल्होत्रा, जे आपले चीफ कॅशियर आहेत, त्यांना या माणसाच्या, बांगलादेशी बाबूचा गाडीचा नंबर लक्षात असतो. कारण नंबर्स हेच त्यांचं आयुष्य असतं आणि त्यामुळे ते एखादा रॅन्डम गोष्ट सांगितल्यासारखा त्या गाडीचा नंबर सांगतात. दिल्लीमधलं अख्खं पोलीस नेटवर्क अवघ्या काही मिनिटामध्ये ॲक्टिवेट होतं आणि त्या गाडीची लोकेशन त्यांना काही तासामध्येच समजते. त्या टॅक्सीवाल्याला जेव्हा ते पकडतात तेव्हा तो सांगतो की मला तर मला हायर केलेलं होतं, पण माझा टायर पंक्चर झाला, त्यामुळे त्यांनी मला तो टायर बदलायला मदत केली. मी त्यांना दुसरी टॅक्सी पकडून दिली, पण ते डिफेन्स कॉलनीच्या आसपास जाणार होते एवढं मला माहिती आहे. त्यांनी आधी मला विचारलं की तू मला पुढच्या 5 मिनिटात एअरपोर्टला पोचवू शकशील का? मी जेव्हा नाही म्हटलं तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, मला डिफेन्स कॉलनीच्या जवळ सोड, पण टायर पंक्चर झाला आणि त्यामुळे मी त्यांना सोडू नाही शकलो, पण मला हे माहिती की ते डिफेन्स कॉलनीला चाललेले होते. मग त्यांनी जो दुसरा टॅक्सीवाला होता त्याच्यापर्यंत पोहोचवलं. असं करत करत ज्या टॅक्सीवाल्यांना त्यांनी हायर केलेलं त्यांच्या थ्रू त्यांना या बांगलादेशी बाबूचा पत्ता मिळाला आणि तो पत्ता एका धर्मशाळेचा होता, ज्याचं नाव होतं पारसी अंजुमन धर्मशाला. आणि तिकडे जेव्हा साधारण डिस्क्रिप्शन देऊन कळलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ते ज्यांना हे बांगलादेशी बाबू म्हणत होते त्यांचं खरं नाव होतं रुस्तम सोराब नगरवाला. हा माणूस एक्स कॅप्टन ऑफ इंडियन मिलिटरी होता. बापरे. आणि वयाच्या साधारण लेट 40s मधला तो माणूस असेल. आणि हा 8 महिने त्या धर्मशाळेमध्ये राहत होता. आता तो सध्या एकतर अनेक भाषा बोलतो. तो आता सध्या दिल्लीमध्ये टूर गाईड म्हणून काम करतो, हाय प्रोफाईल व्हिजिट्ससाठी. सो त्याच्या रूमचा शोध घेणं सुरुवात केलं, डॉक्युमेंट्स हे केले. तेवढ्यात एका मुलीचा फोन तिकडे येतो आणि ते विचारतो की हॅज रुस्तम अराइव्ड? ते म्हणतात नाही. म्हणून नो, बट ही वॉज सपोज टू मीट मी. त्यामुळे त्यांना कळतं की हा इथून पळून तर गेलेला नाही आहे, त्यामुळे पोलीस तिकडेच गस्त ठेवतात. आता त्यांना हा माणूस सापडतो आणि तो मोकळ्या हाताने, रिकाम्या हाताने तिकडे येतो. आपल्या खोलीची अवस्था बघून उलट तो रिसेप्शनवालीवरच भडकतो की पोलीस असले म्हणून काय माझी खोली का त्यांनी डिस्टर्ब केली. वाव. दिस गाय इज अ टफ नट. ओके. खूप त्याला विचारलं जातं आणि तो काहीही ताका सूर लावू देत नाही की मीच तो माणूस होतो. मल्होत्रांना स्वतःला त्याच्या समोर आणलं जातं आणि ते ओळख पटवून देतात. हा तरीही मान्य करत नाही, पण एका पॉईंटला तो असं म्हणतो की पण इंदिरा गांधींचा आवाज
कोणाकडनं काढून घेतलास? याच्यावर नगरवाला हसत उत्तर देतात, काढून घेतला म्हणजे मीच तो आवाज काढला. वाव. सो नगरवाल्यांकडनं कन्फेशन येतं. मी तुला मगाशी सुरुवातीला जे म्हटलेलं की टायर पंक्चर झालं म्हणून त्यांनी टॅक्सी हो. बदलली. त्या पंक्चर टायरमध्ये होल करून त्यांनी ते पैसे लपवून ठेवलेले असतात. ते पोलिसांना सापडतात. म्हणजे टायरच्या आतमध्ये पैसे असतात? हो. तो टायर पंक्चर झालेला जेव्हा बदलतात तेव्हा त्या पंक्चर टायरमध्ये अजून भोग करून ते जे ट्रंकांमधले पैसे होते ते नगरवाल्यांनी त्या टायरमध्ये कोंबले. म्हणजे तो टॅक्सीवाला पण ह्यांच्यासोबत होता? अजून त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. पण ACP कश्यप यांनी एक रेकॉर्ड ब्रेकिंग स्पीडमध्ये म्हणजे ऑलमोस्ट एका दिवसात हा पूर्ण स्कॅम उघडकीस आणला. एवढंच नाही तर त्या नगरवाल्यांना मॅजिस्ट्रेटसमोर नेण्यात आलं. पहिल्याच तारखेला त्यांनी कन्फेशन दिलं. जे कन्फेशन मॅजिस्ट्रेटसमोर नोट झालं, ही प्लेड गिल्टी. त्यांनी स्वतः गिल्टी असल्याचं मान्य केलं आणि म्हणून रेकॉर्ड ब्रेकिंग 3 दिवसामध्ये ही ट्रायल संपली. त्यांना कन्व्हिक्टेड डिक्लेअर केलं आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं गेलं. अरे बापरे. आता पेपरमध्ये बातम्या यायला सुरुवात झाली. या सगळ्यामध्ये शंकेची सुई कुठेतरी अजूनही मल्होत्रांवरही होती. कारण कुठला ऑफिसर एकतर 60 लाख रुपये एकतर कुठल्या बँकेमध्ये, आता इमॅजिन कर, कुठल्या बँकेमध्ये कॅश 173 कोटी रुपये ॲट एनी गिवन डे असतील. पण अर्थात ती बँकसुद्धा हाय प्रोफाईल होती. असं म्हणतात की नेहरू आणि शास्त्रीजी ह्यांची सुद्धा खाती तिकडे होती. मग आता हळूहळू सगळ्यांनाच ही क्युरिओसिटी वाढायला लागते की ह्या माणसांनी असं का केलं असेल. कोण कुठला, मग ते मी बांगलादेशी बाबू आहे आणि मग बांगलादेशला पैसे घेऊन जायचे, ह्या प्रकारचं तो काम, हे किती बिझार स्टोरी आहे. आणि नगरवाला स्वतः जेलच्या आतून अनेक रिपोर्टर्सना भेटतात आणि ते प्रत्येकानं वेगवेगळी व्हर्जन्स द्यायला लागतात. पण त्यांनी दिलेलं एक व्हर्जन समजून घेण्यासाठी तुला एक मी छोटीशी हिस्ट्रीचा क्रॅश कोर्स देते. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फाळणीसुद्धा झाली. फाळणीसोबतच आत्ताचा जो बांगलादेश आहे तो ईस्ट पाकिस्तान बनला आणि आत्ताचा जो पाकिस्तान आहे तो वेस्ट पाकिस्तान. सो पाकिस्तानची अशी 2 याच्यामध्ये डिवाईड झालं. 1965 आपलं पाकिस्तानबरोबर पहिलं युद्ध झालं आणि 66 साली आपण ताशकंदचा करार साईन केला. या करारादरम्यानच तेव्हाचे जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 13 दिवस एक इंटरिम पंतप्रधान होते आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी परत इंटरिम पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. आणि मग पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारत असतानाच त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि त्या जोरावर थम्पिंग मेजॉरिटी घेऊन त्या परत एकदा निवडून आल्या आणि दुसऱ्यांदा देशाच्या प्रधानमंत्री बनल्या. आता हळूहळू सगळं नीट चालू आहे असं हे असतानाच परत ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानमध्ये एक तेढ निर्माण व्हायला लागली. तेव्हा US निक्सन हे प्रेसिडेंट होते आणि नंतर त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स पब्लिक झाले ह्याच्यामध्ये त्यांचे हेनरी किसिंजर आणि ते ह्यांच्यामधले संवाद झाले की, आणि त्याच्यामध्ये हे क्लिअर दिसून आलं की ही पर्सनली हेटेड इंदिरा गांधी. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की 1971ला अशी परिस्थिती होती की US प्रेसिडेंट निक्सन हे वाट बघत होते की आपण कधी ह्या ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान युद्धामध्ये उडी मारू आणि कधी ते आपल्यावर सँक्शन्स लावतील. कारण त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा खूप ओपनली जाहीर केलेला होता आणि त्यामुळे आपण ॲज अ पॉलिसी आपण ह्या युद्धाबद्दल बोलत नव्हतो. पण तरीही मुजीबुर रहमान यांची मुक्तिवाहिनी यांना पूर्ण आपण ग्राउंड लेव्हल सपोर्ट देत होतो. पैसेही काही प्रमाणात अंडर द रेकॉर्ड्स ऑफ द रेकॉर्ड्स पुरवत होतो. पण युद्धामध्ये डायरेक्टली आपण पहिल्यांदा उडी घ्यायची नाही हे आपण एक पॉलिसी म्हणून ठरवलेलं. पण याबद्दल काहीच संवाद घडत नाही आहे आणि तो संवाद घडवून यावा आणि बांगलादेशच्या प्रश्नाला वाचा फुटावी ह्यासाठी नगरवाल्यांनी ही गोष्ट केली असं त्यांनी स्टेटमेंट दिलं. काय माणूस आहे हा. सो स्कॅम, पॉलिटिक्स, जिओ पॉलिटिक्स असा प्रवास वाव सुरू झाला. याबरोबरच अजूनही अशीच बिजार स्टेटमेंट्स त्यांनी दिली की असंच वाटलं म्हणून केलं. मी एकदा सिगरेट पित होतो तेव्हा मला असं वाटलं की आपण काहीतरी करावं म्हणून मी हे असं केलं. आय डिड इट बिकॉज आय कॅन. मला आवाज छान काढता यायचा म्हणून मी हे केलं. ह्या प्रकारची अनेक विधानं ही दिली. पण आपण ही केस डिस्कस करतोय ह्याचा अर्थ असा आहे की ही इतकी ओपन अँड शट केस नाही आहे.
आता मल्होत्रांचं वागणं आणि त्यांच्या एकंदर कंडक्टबद्दल कोणालाच फार किंवा फार काही शंका उरलेली नव्हती. कारण एकतर ते 60 लाख रुपये रिकवर झालेले, त्यातले 6,000 रुपये मिसिंग होते. ते पेनल्टी म्हणून मल्होत्रांना स्वतःच्या खिशातनं भरायला लागले, जो त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. कारण तेव्हा 2-3 हजार रुपये मंथली पगार असायचे लोकांचे. पण तरी तेवढ्यावर त्यांची इंटेग्रिटी सिद्ध होत होती. बट ऑन दी अदर हँड नगरवाला या कॅरेक्टरबद्दल कुणालाच विश्वास नव्हता आणि त्यामुळे ह्या अराउंड खूप जास्त कॉन्स्पिरसी थिअरीज निर्माण व्हायला लागल्या. याचं कारण असं होतं की ही केस ते जेलमध्ये गेल्यावर त्यांना बेलसाठी एलिजिबिलिटी होती, कारण हा बेलेबल गोष्ट त्यांनी केलेली, पण तरीही त्यांनी बेलसाठी कधीच अप्लायच केलं नाही. ओके. ह्या प्रकरणाचा तपास करणारे जे मेन पोलीस अधिकारी होते ACP कश्यप, यांचा 6 महिन्यामध्ये कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. अरे बापरे. ह्या केसमध्ये जेलमध्ये गेल्यानंतर काही वर्षातच वयाच्या 51व्या म्हणजे स्वतःच्या 51व्या बर्थडेलाच नगरवाला यांचा स्वतःचा मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र सापडली, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की आता मला खरं काय ते सांगून टाकावं असं वाटतंय. पण हे खरं काय हे कोणासमोरच उघडकीस आलेलं नव्हतं. मुळात ह्या सगळ्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचं मेन कारण असं होतं की उद्या समजा तुला फोन आला की मी समजा मी ह्या कंपनीमधनं बोलते, किंवा मी स्वतःहून तुला फोन केला की मी अशा पोलीस स्टेशनमधनं बोलतोय किंवा कुठनंही, आणि तुझ्या बँकेतले सगळे पैसे मला आणून दे, आणि तू विचार न करता देशील. ह्याचं कारण हे असलं पाहिजे की ही कॉमन प्रॅक्टिस आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात, तर तुला माहिती असेल की मी असं करीन आणि मग नंतर रिसीट बनवीन, ह्या प्रकारच्या गोष्टी. हे असं होतंय का, हा पहिला प्रश्न तेव्हाचे जे ऑपोजिशन लीडर होते अटल बिहारी वाजपेयी त्यांनी उपस्थित केला. की ज्या अर्थी त्यांनी इतक्या एका कॉमन ब्युरोक्रॅटनी पुढचा मागचा, ही स्टोरी बरोबर आहे की त्याला बांगलादेश युद्धामध्ये काहीतरी करायचं होतं, पण हे तो करू शकला. आणि एकतर एवढी कॅश बँकेमध्ये आयडल का होती, तेव्हा मी म्हटलं तसं काही हजारो रुपयांमध्ये पगार असायचे लोकांचे. त्यामुळे आत्ताही इट इज नॉट अ नॉर्मल थिंग की कुठच्या बँकेमध्ये इतके पैसे असतील कॅश. त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये खूप काहीतरी फिशी आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आणि पार्लमेंटमध्ये ह्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला. जेव्हा हा प्रश्न त्यांना पार्लमेंटमध्ये विचारला गेला तेव्हा सिटिंग पंतप्रधान असूनही त्यांनी तिकडनं वॉकआउट केलं. ह्यामुळे अजूनच शंकांना पेव फुटला. त्यानंतरचे परत काय घटना घडल्या हे आपल्याला माहिती आहे की 75मध्ये इमर्जन्सी आली, त्यानंतर त्यांचं सरकार पडलं आणि नंतर मोरारजी देसाईंचं सरकार निवडून आलं. मोरारजी देसाईंचं सरकार आल्याक्षणी त्यांनी ह्या प्रकरणाचा जे काही कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत त्या उलगडून पाहण्यासाठी एक कमिटी नेमली, ज्याचं नाव आहे रेड्डी कमिशन. ओके. आता अशाही अनेक कॉन्स्पिरसी थिअरीज होत्या याच्यामध्ये की नगरवाला जे ॲक्च्युअल आहेत त्यांचा मृत्यू झालेलाच नाही आहे, ते इटलीमध्ये अजूनही जिवंत आहेत, ते ॲक्च्युली CIA काम करत होते आणि इंदिरा गांधींचा याच्याशी काही संबंध नव्हता. दुसरी कॉन्स्पिरसी थिअरी अशी होती की त्या काळामध्ये संजय गांधींना भारतामध्ये कार आणावी किंवा कार बनवावी ह्यासाठी ते मारुती कंपनीशी बोलत होते आणि त्यासाठी त्यांना हरियाणामध्ये जमीन अलॉट झालेली, आणि त्या सगळ्या डीलिंगमध्ये जी रक्कम ते उभी करू शकत नव्हते ती ह्या रकमेच्या खूप जवळ जाणारी होती, 60 लाख रुपये. आणि त्यामुळे संजय गांधींसाठी हे पैसे होते आणि ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले नाहीत, त्याच्या आतच पोलिसांनी पकडले. कारण त्याच दिवशी त्यांनी एक इंटरनॅशनल ट्रिप कॅन्सल केल्याचे पण रेकॉर्ड्स आढळले. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्याकडे गेली. इंदिरा गांधींवर खूप प्रश्न विचारले गेले, इतकं की ह्या कमिशनसमोर 2 पंतप्रधान पदाची ऑफिस भूषवलेली लोक, म्हणजे एक माजी पंतप्रधान तेव्हाच्या इंदिरा गांधी आणि एक करंट पंतप्रधान असलेले मोरारजी देसाई, हे त्या कमिशनसमोर उपस्थित राहिले टेस्टिमनी देण्यासाठी. इंदिरा गांधींना जेव्हा विचारलं गेलं की का तुम्ही आत्तापर्यंत हे ॲड्रेस नाही केलं, तर मला असं त्यांनी उत्तर असं दिलं की मला ही गोष्ट इतकी रिडिक्युलस वाटली की मला त्यावर उत्तर देणं इतकी ती सिरियसली घ्यावीशी वाटली नाही की मी फोन करून सांगेन की
बांगलादेशी बाबू आणि बॅरिस्टर ॲट लॉ वगैरे काहीतरी. हक्सरांनी दिलेलं उत्तर ह्यापेक्षा थोडं जास्त लॉजिकल होतं, की त्यांनी असं म्हटलं की आम्ही काय करणं अपेक्षित आहे, की ह्या स्कॅमला अड्रेस करणं का बांगलादेशचं वॉरमध्ये आपल्या देशाची सॉव्हरेंटी मेंटेन करणं का नंतर इमर्जन्सीच्या काळामध्ये सरकार चालवणं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला ही खूप निग्लिजिबल वाटली, म्हणून आम्ही कधी अड्रेस केलं नाही. ह्या कमिटीने 800 पानांचा रिपोर्ट सादर केला, ज्याच्यामध्ये इंटरपोलची मदत घेतली गेली इटलीमध्ये नगरवाला जिवंत आहेत की नाही अरे बापरे. हे बघण्यासाठी. आणि तसं काही नव्हतं, ती कॉन्स्पिरसी थिअरीच होती. हे कन्क्लुझिव्हली प्रूव्ह झालं. रिपोर्टच्या अंती इंदिरा गांधी आणि PN हक्सर या दोघांनाही क्लीन चिट देण्यात आली. कोणाचंही, संजय गांधींचा तोपर्यंत मृत्यू झालेला होता, पण त्यांनाही क्लीन चिट देण्यात आली. एकच यांनी सजेस्ट केलं की बँक रिफॉर्म्स आणले पाहिजेत आणि ते रिफॉर्म्स आता इम्प्लिमेंट झाले आहेत. आता कोणीही फोन करून 60 लाख रुपये किंवा 173 कोटी रुपये कॅश घेऊ शकत नाही. काय फनी स्टोरी आहे ही. याच्यावरती पिक्चर नाही आलाय का अजून? आय मीन अबाउट टाईम. हे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात अजून बाकीच्या बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरीज डिटेलमध्ये डिस्कस केल्या. सो तुम्हालाही कधी संधी मिळाली तर नक्की आवर्जून हे पुस्तकही वाचा. क्रेझी आहे Absolutely. की एक माणूस ऑफिसमध्ये बसलेला आहे, त्याला पंतप्रधान फोन करतात आणि तो जातो पैसे घेऊन. आणि हे किती बॉलिवूडची स्क्रिप्ट वाटते. ह्याच्यात Absolutely. कुठेही लॉजिक नाहीये. ॲब्सोल्युटली. आणि ॲट द सेम टाईम प्रत्येक व्यक्ती ॲक्ट करताना त्यांच्या मनात पूर्ण लॉजिक आहे. म्हणजे नगरवाल्यांना माहिती आहे की हे लॉजिक त्यांचं आहे, कारण त्यांनीही लपवण्याचा काही प्रयत्न नाही केला स्वतःला. ते जिथून निघालेले तिकडेच परत गेले. मग त्यांना शंकाही निघाली की आपण पळून जावं किंवा आपण स्वतःला प्रोटेक्ट करावं. मल्होत्रा पण त्यांना ह्यात काही रिडिक्युलस वाटलं नाही की काय बांगलादेशी बाबू आणि बॅरिस्टर ॲट लॉ, याच्यात त्यांनाही काही विचित्र वाटलं नाही. बिजार केस आहे पण ही सावनी. तू कुठून शोधून काढली आणि का काढली? म्हणजे केवढी रॅन्डम स्टोरी आहे ही. ॲब्सोल्युटली. आय थिंक खूप सिरियस गोष्टी करतो आपण गुन्हेगार कोडमध्ये, पण काही गुन्हे खरंच हसायला भाग पडतात. आय थिंक इट वॉज वन ऑफ देम. बट आय एम ग्लॅड की ते 60 लाख रुपये मिळाले परत. हो, हो, आणि मला अजून ते कळलेलं नाहीये पण ह्या सगळ्या केसमधलं की ते मग तो ड्रायव्हर टॅक्सीवाला इन्व्हॉल्व्ड असेल ना, कारण टायर जर पंक्चर झाला तर त्याच टायरमध्ये पैसे लपवले आणि त्या ड्रायव्हरलाही कळलं नाही, असं कसं शक्य होईल? सो माहिती नाही तो इन्व्हॉल्व आहे की नाही याच्याबद्दल काहीच नाही. एवढं मात्र पोलिसांनी कळलं की तेव्हा त्याला 500 रुपयाची ब्राईब ह्यांनी दिली बापरे, त्यावेळेस 500 रुपये नगरवाल्यांनी. म्हणजे खूप असतं. खूप होती तेव्हा त्या काळासाठी. आत्ताही 500 रुपयासाठी लोक टायरच द्यायचा आणि तोही पंक्चर झालेला. पण व्हेरी बिझार केस. Very bizarre व्हेरी case. बिझार. सो कशी वाटली केस हे आम्हाला नक्की सांगा आणि धन्यवाद.